महाराष्ट्र हा पुरोगामी राहावा, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न सरकारचा आहे. आता ते लाडके आहेत ते सांगत असतील तर आपण मान्य करून जाऊया, पण लाडके आहेत याचा अर्थ तुम्ही काही बोला अशी सूट मुख्यमंत्री देणार नाही. काल सर्व फुटेज जर बघितलं, आज पण टीव्हीवर सर्व फुटेज दिसतंय की महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला. काल स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल खालच्या सभागृहामध्ये निवेदन केलं आणि वरच्या सभागृहामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवेदन केलं. त्यावरून नागपूरच्या दंगलीची दाहकता लक्षात येते. हा कट ही दंगल पूर्वनियोजित होती का याकडे पोलिसांचं लक्ष आहे. पोलिसांनी आरोपींना काही अटक पण केलेली आहे. 23 मार्च पर्यंत त्यांना पोलीस कोठडी पण भेटलेली आहे. पण पोलिसांवर ज्या लोकांनी हात उगारला असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. सरकार त्यांना सोडणार नाही, कारण कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, महाराष्ट्र हा पुरोगामी राहावा, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न सरकारचा आहे. पूर्वनियोजित नाही असं पोलिसांचं म्हणणं आणि स्वतः गृहमंत्र्यांनी पूर्वनियोजित आहे असं म्हणणं म्हणजे दोन वक्तव्यात विरोधाभास दिसतोय. एक तर एक कबूल केलं पाहिजे की इंटेलिजन्स ब्युरो जो असतो गृह विभागाचा त्याला ह्या अशा घटना माहीत असतात. एखादा आरोपी डिटेक्ट करायचा असेल तर इंटेलिजन्स ब्युरोला काही जर अशी घातपाताची शक्यता वाटली तर ते डिटेक्ट करून त्याला ट्रेस करून अटक करू शकतात किंवा ते डाव उधळून लावू शकतात. पण यामध्ये दोन्ही विरोधाभासाच्या गोष्टी दिसत आहेत. त्यामुळे स्वतः गृहमंत्री सक्षम आहेत आणि गृहमंत्री कोणाचं हे फेल्युअर आहे, इंटेलिजन्स ब्युरो काय करत होतं, त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून या घटनेला जबाबदार कोण आणि हे पूर्वनियोजित होती की वेळेवर घडली याबाबत लवकर खुलासा करतील. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की भाजप RSSचा औरंगजेबा निवडणुकीचा अजेंडा आहे. औरंगजेबाची कबर म्हणजे पुढची अयोध्या. नाही, मला बाळासाहेबांनी काय म्हटलं ते मी ऐकलेलं नाही, पण एक गोष्ट सांगतो की औरंगजेब हा विषय महाराष्ट्राचा नाही. मी 3 दिवसांपासून हेच ठणकावून सांगतोय की औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणारा मुद्दा ठरलेला आहे. कारण तिसरा आठवडा सुरू आहे, अजूनही शेतकऱ्याचे प्रश्न ऐरणीवर आले नाही. काल सुनीता विल्यम्स 9 महिन्यानंतर अंतराळातून आज आल्या. त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की विज्ञानाच्या कास जर धरली, सुनीता विल्यम्स सारख्या एकीकडे आपल्या जगाचं देशाचं नाव रोशन करणाऱ्या व्यक्ती आणि दुसरीकडे मात्र औरंगजेबाच्या कबरीवरून सातत्यानं हिंदू मुस्लिमांमध्ये दंगे भडवणारी लोक यांची मानसिकता काय असली पाहिजे ते समजून घ्या. मात्र औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राची शांतता बाधित म्हणजे शांतता लोप पावण्याकरता किंवा शांततेला सुरुंग लावण्याकरता ती राजासारखी लोक काहीतरी आगीत तेल टाकण्याचं काम करत आहेत. कालच चॅनलने चालवलं की मुख्यमंत्र्यांनी त्यांना तंबी दिली. आता ते लाडके आहेत ते सांगत असतील तर आपण मान्य करून जाऊया, पण लाडके आहेत याचा अर्थ तुम्ही काही बोला अशी सूट मुख्यमंत्री देणार नाही. त्यामुळे त्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांचे दोन्ही कान टोचले असतील असं मला वाटतं.